आता अजून फाईन प्रिंट माझ्या हाती यायचं आहे, पण नेहमी पहिली टीका ही करून टाकतात विरोधक, महाराष्ट्राला काही मिळालं नाही. म्हणून पहिल्या ग्लिम्प्समध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. यापेक्षा अजून अनेक गोष्टी नवीन जास्तीच्या, जसं फाईन प्रिंट पूर्ण मी वाचू शकेन, कारण आता रेल्वेच्याही बजेटमधल्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत अजून आलेल्या नाही आहेत. मागच्या वर्षी तर रेल्वेतच 23,000 कोटी आपल्याला मिळाले होते. सगळ्यात महत्त्वाचं, डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये नवीन आपल्याला जी काही त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे त्यात महाराष्ट्राला फायदा झालेला आहे. आणि आता डिव्होल्युशनमध्ये आपण मागच्या वेळेसपेक्षा वाढून 6.44% गेलेलो असल्यामुळे आपल्याला यावर्षी 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मिळतील. 98,306 कोटी, जे आपण जर विचार केला तर मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहेत. किमान माझा अंदाज असा आहे, मी एक्झॅक्ट अंदाज आता नाही काढला, पण 15,000 ते 20,000 कोटी रुपये आपल्याला या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये या बजेटमध्ये जास्तीचे मिळणार आहेत. ही एक महाराष्ट्राकरता, आणि हे दरवर्षी वाढत जाणार आहे, कारण आपलं पर्सेंटेज वाढल्यामुळे डिव्होल्युशनचा जो पूल आहे त्या पूलमध्ये दरवर्षी जी काही राईज होते ती राईज पर्सेंटेजने आपल्याशी शेअर होणार असल्यामुळे आपला मूळ पर्सेंटेज वाढल्यामुळे दरवर्षी वाढीव पद्धतीनं आपल्याला हा निधी मिळणार आहे. यावर्षी 98,000 कोटी, 98,306 म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडनं मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ॲग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण हातामध्ये घेतलाय त्याकरता 385 कोटी, उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 207 कोटी, ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये 646 कोटी, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट 313 कोटी. मी थेट तिथनं काढले असल्यामुळे इंग्रजी नाव आहेत, त्याची मराठी नावं नंतर आपल्याला देतो मी. त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर 6,103 कोटी, मुंबई मेट्रो 1,702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी, MUTP 3 मुंबई करता 462 कोटी, MMR रिजन मध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी, महामार्गावर ITS 680 कोटी. असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत. म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आत्तापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात 12,500 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत. इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत, आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधनं 1,00,000 कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातनं मिळालेला आहे.